आज मी बनवले होते उडीद डाळीची क्रिस्पी आणि टेस्टी वडे। त्याच्यासाठी उडीद डाळ 2-3 वेळा स्वच्छ धुवून 4 ते 5 तास भिजत घातली। आता ही डाळ पाणी काढून टाकलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घ्यायची। वाटतेवेळी कमीत कमी पाणी घालून डाळ रवाळ वाटून घ्यायची। त्याच्यानंतर एक मसाला बनवून घेऊ। त्याच्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, कढीपत्ता, हिरवी मिरची, धने, बडीशोप, जिरं, ओवा हे घालून पाणी न घालता वाटून घेतलं। आता वाटलेल्या डाळीच्या मिश्रणात हा मसाला, हळद, मीठ, आलं लसूण पेस्ट हे घातलं, छान मिक्स करून घेतलं आणि याचे वडे थापून घेतले। लक्षात राहू द्या की डाळ वाटतेवेळी खूप कमी पाण्याचा वापर करायचा आहे। पीठ पातळ झालं तर वडे बनणार नाही। हाताला पाणी लावून वडा थापून घ्यायचा आणि तेलामध्ये छान रंग येईपर्यंत दोन्ही साईडने तळून घ्यायचा। खूप क्रिस्पी होतात हे वडे आणि टेस्टी सुद्धा होतात। तर हे उडीद डाळीचे वडे एकदा अशा पद्धतीने नक्की बनवून बघा।